नमस्कार. मी सलील विनायक जामखेडकर दुबईहून इथे आलेलो आहे. दुबईचं महाराष्ट्र मंडळ म्हणजे MPFS याचा संस्थापक समितीचा मी सदस्य आहे आणि भूतपूर्व अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष पण होतो. या संमेलनाला येण्याची ही माझी दुसरी वेळ आहे. पहिल्या संमेलनाला मी आलो होतो, वरळी डोमला झालं होतं ते. अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि मराठी भाषेसाठी खरोखर आपल्याला तळमळ आहे हे आयोजकांच्या सर्व भूमिकेतून दिसून येतं. म्हणजे अतिथी धर्म काय असतो हे या आयोजकांकडनं आम्हाला बघायला मिळालं, शिकायला मिळालं. खरं तर माझं नाशिक इथेच माझं सगळं शिक्षण आणि पहिली नोकरी झालेली आहे या शहरामध्ये, परंतु पुन्हा आंतरराष्ट्रीय मान्यवर म्हणून येतानाचा त्या भावना ज्या माझ्या उत्सवामुळे आलेल्या आहेत ना, त्याचं मी वर्णनही करू शकत नाही. आणि अर्थात याचं माझं कर्तृत्व काही नाहीये, यात कर्तृत्व तुमचं आहे. अजून एक गोष्ट मी सांगू शकतो, दुबईला दासबोध अभ्यासवर्ग आहे आमच्याकडे 25-27 वर्ष, आणि ज्ञानेश्वरीचं पण अध्ययन होतं, त्याचा सुद्धा मी क्रियाशील सदस्य आहे. समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलेलं आहे, त्यातली एका ओवीचं एक चरण मी फक्त सांगतो. समर्थ शिवाजी महाराजांना म्हणतायत की महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. हे मला आता आयोजकांना म्हणावं असं वाटतंय की तुम्ही हा महाराष्ट्र धर्म दाखवलात. आतिथ्य, चर्चासत्र, मान्यवर, कलाकार, सगळ्यांचं स्वागत, एवढं सगळं. बरं, लोक येणार आहेत, महाराष्ट्राच्या विविध प्रांतात येणार आहेत, देशाच्या विविध भागात येणार आहेत, जगाच्या कानाकोपऱ्यात येणार आहे. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते, प्रत्येकाला सांभाळून घेणं कठीण असतं, परंतु कोणालाही न दुखवता प्रचंड सहनशक्तीचा अभ्यास करून हे सगळं जे घडवून आणलंय ना, यातनं आम्ही खूप काही शिकलेलो आहोत. मराठीसाठी तुम्ही केलेली जी सेवा आहे ती अशी अखंड तुमच्याकडून आणि चालू राहू आणि आम्हाला त्याची प्रेरणा मिळो. आमची एक अशी इच्छा आहे की एक विश्व मराठी संमेलन हे परदेशात घ्यावं, त्याचं यजमानपद आम्हाला द्यावं आणि अशी सेवा करायची संधी आम्हाला मिळावी. तुमच्या परीक्षेस आम्ही नक्कीच पात्र ठरू असा विश्वास मी इथे व्यक्त करतो आणि दुबईला आम्हाला हे यजमानपद द्यावं ही अशी विनंती करण्याची संधी घेतो. यासाठीचा रुमाल आम्ही आधी टाकलेला आहे, तो दुसरा कोणी नेणार नाही याची तुम्ही काळजी घ्या, तो कोणी उचलणार नाही ते. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.